नमस्कार मित्रांनो. आज आपण रामकृष्ण मिशन ओके आणि स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. ठीक आहे, चला. तर रामकृष्ण परमहंस, आता रामकृष्ण परमहंस होते कोण, त्यांच्याबद्दल आता आपण थोडी माहिती बघू. त्यांचा फोटो सुद्धा मी वरती दिलेला आहे. ओके. रामकृष्ण परमहंस 1836 ते 1886 या ड्युरेशन मध्ये त्यांचा जन्म झाला. ओके. मूळ नाव होतं त्यांचं गदोधर. ओके, गडोधर चट्टोपाध्याय. काय होतं त्याचं? गडोधर चट्टोपाध्याय हे त्याचं मूळ नाव होतं. त्यांचा जन्म बघा पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. कुठं झालेला आहे? पश्चिम बंगाल. 1836 मध्ये झाला. हुगडी, आणि हुगडी मधलं ठिकाण आहे त्याचं एक. ओके, ते कमरपुकुर या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. ओके, आणि 1856 ते 56 मध्ये कलकत्त्यावरील दक्षिणेश्वर. आता काय झालं होतं 1856 मध्ये कलकत्ता. ओके, त्या कलकत्त्याच्या दक्षिणेश्वर इथं, म्हणजे दक्षिणेश्वर इथं एक ठिकाण आहे. कलकत्ता झालं तर इथं एक ठिकाण आहे. इथं काली मंदिर होतं. कोणतं मंदिर होतं? काली मंदिर. आता काली मंदिर, आणि या मंदिरात ते राहिले पुजारी. काय राहिले बनले होते या मंदिराचे? काय बनले होते ते? पुजारी. आणि पुजारी बनले. आणि 1860 मध्ये, कधी? 1860 मध्ये. ओके, त्यांनी शारदामणी ही जी पत्नी आहे त्यांची, हे अल्पवयीन मुलगी होती. अल्पवयीन, त्यावेळेस प्रथाच होती अल्पवयीनची, काही मोठी गोष्ट नाही आहे त्यात. अल्पवयीन या मुलीशी विवाह केला. आणि अल्पवयीन जे शारदामणी होत्या, यांनी त्यांचा जीवनभर साथ दिला आणि सेवा केली. ध्यान, भक्ती, परंपरागत मार्गांनी त्यांनी मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला. ओके, जगातील विविध धर्म हे एकाच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. सर्व धर्म, जे काही धर्म असेल, हे एकाच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे, असं त्यांनी सांगितलं. ओके, असा त्यांचा प्रबळ विश्वास होता. त्यांनी इस्लाम व ख्रिश्चन धर्मात सांगितलेल्या मार्गांनाही देवाची अनुभूती असे म्हटले आहे. म्हणजे जे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात सांगत आहे ते अनुभूतीच सांगितले आहे. म्हणजे म्हणायचा उद्देश होता की सर्व धर्म एकाचकडे जाते, असं त्यांनी इथ्यातून सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा स्वामी विवेकानंद. आता स्वामी विवेकानंद म्हटलं तर हे शिष्य आहे यांचे. कोणाचे? आपले रामकृष्ण परमहंसांचे. आता आपण त्यानंतर बोलूच. बघा, आता स्वामी विवेकानंद च्या बद्दल बोलायचं झालं तर रामकृष्ण हे हिंदू धर्माची गंगा आहे. काय आहे? असं वक्तव्य केलं जाते. काय केलं जातं? की रामकृष्ण हे हिंदू धर्माचे ग्रंथ आहे, तर विवेकानंद गंगा आहे म्हटलं. सॉरी, माझं ग्रंथ म्हटलं मी. रामकृष्ण काय आहे? गंगा. तर विवेकानंद हे भगीरथ आहे. काय आहे? भगीरथ, असा वक्तव्य केले जाते. आणि आहे त्यांच्याबद्दल असंच, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. ती दोन अंगे आहे, एकाच जीवाची दोन अंगे आहे असं म्हटलं जाते. काय? रामकृष्ण आणि विवेकानंद हे दोन्ही एकाच जीवाची दोन अंगे आहे असं नेहमी म्हटलं जाते. ओके, एकाच सत्याची दोन स्वरूपे आहे असंही म्हटलं जाते. एकाच सत्याची दोन स्वरूपे आहे असंही म्हटलं जाते. रामकृष्ण ही संकल्पना आहे म्हणते. काय म्हणते? संकल्पना. काय आहे? संकल्पना. तर विवेकानंद या संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे. काय आहे? स्पष्टीकरण. विवेकानंद काय भेटायचे? स्पष्टीकरण आहे. विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 कलकत्त्याला झाला. कुठे झाला? 1863 कलकत्त्याला. आणि विवेकानंदांचा जो जन्म 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून ओळखला जातो. कोणता दिवस म्हणून ओळखला जाते? युवक दिन. हे लक्षात ठेवा, म्हणून ओळखल्या जाते. त्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. काय होतं त्यांचं मूळ नाव? नरेंद्रनाथ दत्त. आणि भारतीय तत्वज्ञानाबरोबरच त्याच्यावर भारतीय तत्वज्ञानाचा तो विचार होता. स्टुअर्ट मिल्स, हर्बर्ट स्पेन्सर, सेली, हेगल आणि वर्थ यांचा त्यांचा झपाटून अभ्यास होता. काय होता? या स्टुअर्ट मिल्स, हर्बर्ट स्पेन्सर इत्यादी काही, जसं सेली, हेगेल, वर्ड्स यांचा त्यांच्या विचारावर प्रभाव होता. आणि यांचाच अभ्यास त्यांनी जास्त केलेला होता. ओके, झपाटून प्रभाव. फ्रेंच राज्यकांत्री नेपोलियन व येशू ख्रिस्ताचे जीवन. ओके, काय होतं त्यांच्यावर? फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियन आणि येशू ख्रिस्ताचे जीवन यांचा प्रचंड प्रभाव होता त्यांच्यावर. आणि 1880 मध्ये ते खरं म्हटलं तर रामकृष्णांना भेटले होते. कधी भेटले ते असा प्रश्न आला तर 1880 मध्ये. कोणाला भेटले? रामकृष्ण यांना भेटले. आता बघा,
या दोघांबद्दल झालं, तर या दोघांचीच माहिती आपण यामध्ये घेत आहोत. मग यामध्ये विवेकानंदांच्या, रामकृष्णांच्या यांच्या काही महत्वाच्या घटना आहेत, त्या मी आपण या ठिकाणी. रामकृष्ण मठाची स्थापना रामकृष्णांच्या मृत्यूनंतर झाली. काय लक्षात ठेवता, जो रामकृष्ण मठ म्हणतो, ओके, यांची मठाची स्थापना यांच्या रामकृष्णाच्या मृत्यूनंतर ते स्वामी विवेकानंदांनी केली, आणि ती केली 1887 मध्ये. कधी केली? 1887 मध्ये बारानगर येथे केली होती. ओके, आणि येथे रामकृष्ण मठ हे स्थापन झालं. काय झालं? रामकृष्ण मठ. आणि 1893 मध्ये, कधी? 1893 विवेकानंदांनी शिकागो येथे जागतिक धर्म परिषद, आपण असा शब्द प्रयोग नेहमी वापरत असतो, ओके, वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स अशी काय झाली होती, एक कॉन्फरन्स झाली होती, धर्म परिषद भरली होती, आणि ते अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी झाली होती. त्यावेळेस त्यांनी आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आणि त्यांची जी संकल्पना होती ती काय होती, की आता आपण म्हणतो हे असेल ते असेल, पण त्यांची होती आध्यात्मिकता व भौतिकता यांच्यातील संतुलन, हे त्यांची संकल्पना होती. आध्यात्मिकता आणि भौतिकता यांचे संतुलन हे त्यांची हे होती. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मधून बेलूर, कुठं? ओके, इथं तर झालीच होती. मग 1897 मध्ये कुठं झाली होती? बेलूर या मिशनची स्थापना केली. आणि एक धर्मदाय सोसायटी व सामाजिक सेवा संस्था आहे असं समजलं गेलं. आणि 1898 मध्ये बेलूर हे, कधी? 1898 मध्ये, इथून समजा एक वर्षांनी, 1898, हे जे बेलूर आहे हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोघांचंही मुख्यालय बनलं. ओके, मठ आणि मिशन या दोघांचंही काय बनलं? मुख्यालय बनलं, बेलूर. त्यानंतर 1898 मध्ये लिहिलाय मी इथे, पहिलेच बोललो. ओके, आणि 1900 मध्ये पॅरिस येथील धर्माच्या इतिहासाची सभा, ओके, झाली होती. 1900 मध्ये काय झाले? ते धर्माच्या इतिहासाची सभा. आणि 1902 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोणाचा? स्वामी विवेकानंदांचा. 1902 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि पुस्तके आहेत त्यांची, ओके, जसं कर्मयोग, राजयोग, भक्तियोग, प्राच्य, पाश्चात्य, ईस्ट अँड वेस्ट, ओके, मासिक उद्बोधन पत्रिका, ही त्यांचं मासिक आहे, असं आहे. त्यानंतर 1898 मधलं ते मासिक आहे त्यांचं. काय झालं होतं? 1888. त्यानंतर बघा, स्वामी विवेकानंदांच्या संख्येला सिस्टर निवेदिता, आपण मार्गारेट हा शब्द जसा प्रयोग करतो तसा, ओके, सिस्टर निवेदिता या विवेकानंदांच्या अनुयायी होत्या. काय होत्या? ह्या विवेकानंदांच्या अनुयायी होत्या. त्यांनी विवेकानंदांच्या काय होत्या? त्या अनुयायी होत्या. मूळ नाव मार्गारेट नोबेल असं म्हटलं जाते त्यांचं. ठीक आहे, कोणतं आहे? मार्गारेट रेट, ओके, रोबेल असं म्हटलं जाते. ठीक आहे. त्या आयर्लंडची लेडी होती ही, भारतातून आयर्लंडहून भारतात आली होती ही लेडी. कुठून आली होती? आयर्लंडहून. आणि ते पुढे स्वामी विवेकानंद शिष्य बनल्या. कार्य त्यांचे बंगालमधल्या क्रांतिकारांना तसेच समाजसुधारकांना प्रत्यक्षपणे मदत केली होती. मग यावेळेस काय होतं, बंगालमध्ये जे क्रांतिकारी होते आणि समाजसुधारक होते यांना मदत त्यांनी केली होती. मग 1898 मध्ये वंचित मुलींसाठी शाळा त्यांनी काढली होती. 1898 ला लक्षात ठेवता, कोणत्या मुलीसाठी त्यांनी शाळा काढली होती? सिस्टर मार्गारेटनं किंवा सिस्टर निवेदितांनी, तर वंचित मुलीसाठी. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, द मास्टर ॲज आय सॉ हिम, विवेकानंदांबद्दल आहे. आता याचा अर्थ असा होता, मला प्रतीत झालेले माझे गुरु, मला प्रतीत झालेले माझे गुरु, हा त्या शब्दाचा अर्थ होतो. ओके, त्यानंतर स्वामी विवेकानंद संबंधित तुम्ही जातो म्हटलं तर मग म्हणजे रामकृष्ण, स्वामी विवेकानंद, सिस्टर मार्गारेट, ओके, तर थिओसॉफिकल सोसायटी येते. आता थिओसॉफिकल म्हणजे काय? थिओसॉफी म्हणजे जगातील सर्व अंधश्रद्धा दूर केल्यानंतर त्यांच्या मुळाशी शहाणपण होय. काय होते? जगातल्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या दूर केल्यानंतर त्यांच्या मुळाशी असलेला शहाणपण होय. ओके, मग त्यांनी या थिओसॉफिकल सोसायटी स्थापना त्यांनी नव्हे तर ते खरी म्हटलं तर 1875 मध्ये न्यूयॉर्क मध्ये HP ब्लॉवस्टकी हे रशियन विदुषी होती. आणि
एच एस ऑकलँड हा अमेरिकन कर्नल होता. यांनी ते न्यूयॉर्कला स्थापन केली होती 1875 मध्ये. कुठं केली होती? न्यूयॉर्क, 1875. आता त्यांचे 3 उद्दिष्ट होते. कोणाचे? या थिओसॉफिकल सोसायटीचे 3 उद्दिष्ट होते. माणसाचे वैश्विक बंधुत्व, युनिव्हर्सल ब्रदर्स असं आपण म्हणतो त्याला. प्राचीन धर्म व तत्वज्ञानाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे, जीवन व द्रव्याचा गूढ अभक्य क्षमतेचा व्यवस्थित करणे, यास त्यांना असं म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला मी जसं यांच्याबद्दल सांगितलं, हे अमेरिकन आहेत. ओके. ऑकलँड म्हटलं तर काय येतं? ऑकलँड म्हटलं तर अमेरिकन व्यक्ती येते, अमेरिका. आणि हे रशियन, रशियन विदुषी. या दोघांनी खरं म्हटलं तर या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. ठीक आहे. मग काय झालं? 1882 मध्ये मद्रास जवळ अड्यार येथे याचं मुख्यालय आहे. अड्यार. काय झालं? पुढे जाऊन हे क्रांतिकारांचं ठिकाण बनलेलं आहे. काय पुढे जाऊन हे क्रांतिकार ते आज हे सोसायटीचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं मुख्यालय हेच आहे. डॉक्टर एनी बेझंट यांनी 1893 मध्ये भारतात आले. ज्या डॉक्टर एनी बेझंट, त्यांना आपण एनी वूड म्हणतो. यांचं कार्य टिळकांसोबत आहे. जसं एनी वूड, ओके, वूड, ओके, कावळं वूड, चिमणी वूड, तशा प्रकारचं एनी वूड. समजा 1893 मध्ये ते भारतात आल्या आणि त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश घेतला. ओके. आणि 1889 मध्ये कुठे प्रवेश घेतला? थिओसॉफिकल सोसायटी. आणि 1889 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीने हिंदू धर्माचं पुनर्जीवनावर लक्ष दिलं. ओके. मग हिंदू धार्मिक शिक्षणासाठी त्यांनी वाराणसी येथे, कुठं? वाराणसी येथे सेंट्रल हिंदू स्कूलची स्थापना केली. ओके. थिओसॉफिकल सोसायटी इतर प्रमुख सदस्यांमध्ये ॲलन ह्यूम, जॉर्ज सिडनी, अरुंडेल, कृष्णामूर्ती हे होते. काय लक्षात ठेवजा, हे सुद्धा त्यात होते. धन्यवाद. नमस्कार.